जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, स्टॉक मार्केटमध्ये काम करताना आपण प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो बघा. ठीक आहे. एखादी व्यक्ती जर नवीन स्टॉक मार्केटमध्ये येत असेल तर तिला काय वाटतं की मार्केटमध्ये फक्त आपला पैसा बनला पाहिजे. त्यासोबत आपण नॉलेज पण घ्यायचं असतं. लक्षात ठेवायचं, नॉलेज जर नसेल तर तुमच्याजवळ पैसा टिकणार नाही. जर तुमच्याजवळ नॉलेज असेल तर तुमचा स्टॉक मार्केटमध्ये पैसा बनत जाणार. हळू बनेल पण पैसा बनत जाणार नक्की. पण जर नॉलेजचा वापर न करता तुम्ही जर पैसा बनवत असाल तर तो पैसा एक दिवस तुमच्याकडून निघून जात असतो. आणि स्टॉक मार्केटमध्ये अनेक संधी असतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं सांगणं पण असतं बघा सर्वांना तुम्हाला, की स्टॉक मार्केटमध्ये ज्या पण संधी असतात ना, त्या संधीचा आपण फायदा उचलायचा असतो. मग त्या संधी कशा येत असतात बरं? जसं आता आपले इलेक्शन झाले, आपण इलेक्शनमध्ये पण काही गोष्टींची चर्चा केलेली होती, काही व्हिडिओ मी बनवलेले होते. त्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये जे क्रॅश येत असतात, मार्केटमध्ये क्रॅश येत असतात म्हणजेच आपलं मार्केट जे खाली येत असतं बघा, खाली येत असतं, तर ती आपल्यासाठी एक काय असते, संधीच असते. त्या संधीचा आपण फायदा घेत असतो. ठीक आहे. बहुतेक जण म्हणतात ना की मार्केट क्रॅश झालं, क्रॅश झालं, क्रॅश झालं. अहो, मार्केट खाली येतं आहे तर ते आपल्याला एक संधी देत आहे. त्याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारची गुंतवणूक करू शकतो. इन्व्हेस्टमेंट आपण त्या ठिकाणी करू शकतो. चांगल्या कंपनीचे स्टॉक असतात, आपल्याला माहीत असतात. कारण की आपण एखादा स्टॉक जो निवडतो ना, तर त्याचे फंडामेंटल बघत असतो. ती कंपनी काय करते, तिचा बिझनेस काय असतो, ती कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का, ती कंपनी जास्त लॉस तर करत नाही आहे, त्या कंपनीचं रेव्हेन्यू, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करत असतो. त्यानंतरच आपण तिच्यामध्ये गुंतवणूक करत असतो. आता रिलायन्ससारखी कंपनी, मी जर तुम्हाला उदाहरण दिलं, रिलायन्ससारखी कंपनी आहे. आता रिलायन्स या कंपनीचा बिझनेस जर आपण बघितला तर तो चांगला, ही कंपनी चांगली, मग आपण याच्यामध्ये गुंतवणूक करत असतो. सांगा, हा स्टॉक जर मला चांगल्या लेवलला मिळाला, स्वस्तात मिळाला, तर मी याला बाय करून चालणार. मी इथे काय बाईंगच्या संधी याच्यामध्ये शोधणार आहे. कोरोना काळामध्ये पण डीप आलेले होते मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे, आणि तिथे पण चांगल्या कंपन्यांचे स्टॉक आपल्याला एकदम डीपमध्ये मिळत होते बघा. आता ज्यांना फायदा करून घेता आला त्यांनी तिथे स्टॉक बाय पण केलेले होते चांगल्या कंपन्यांचे. हाच रिलायन्ससारखा स्टॉक होता, 800 रुपयाला मिळत होता. टाटा मोटर 70-80 रुपयांच्या आसपास मिळत होता. टाटा पॉवर 60-70 रुपयाला स्टॉक मिळत होता. असे चांगल्या चांगल्या कंपनीचे स्टॉक आपल्याला एकदम डीपमध्ये मिळत होते. मग इथे फायदा करून घेणाऱ्या पण व्यक्ती होत्या, बरोबर ना. जो मार्केटमध्ये डीप आलेला होता कोरोनामध्ये 2020 सालामध्ये, तिथे पण खूप जणांनी फायदा करून घेतलेला होता. तर असे क्रॅश जे येत असतात मार्केटमध्ये, ती आपल्यासाठी एक संधीच असते. हे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, की मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की संधी वाट बघून तिचा फायदा उचलायचा. बहुतेक जण म्हणतात ना की मी एखादा स्टॉक आहे आता टॉपला बाय करून टाकतो, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकतात. पण एक डीप जो मिळत असतो ना मार्केटमध्ये, तिथे ट्रॅप होण्याचे चान्सेस कमी असतात. लक्षात घ्या. जसं आपलं मार्केट आता वरती जात होतं, बरोबर ना, आपल्या मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड चालू. स्टॉक बघा, प्रत्येक स्टॉक तुम्हाला असा अप ट्रेंडमध्ये जाताना दिसणार. स्टॉक तुम्हाला इथे अप ट्रेंडमध्ये जाताना दिसत होते, आणि अचानक एकाच दिवसामध्ये अशा मोठ्या कॅन्डल तुम्हाला इथे बनताना दिसला. अशा एक कॅन्डल तुम्हाला प्रत्येक स्टॉकमध्ये अशी कॅन्डल बनताना तुम्हाला दिसली. कोणताही इंडेक्स बघा तुम्ही, कोणताही स्टॉक बघा, तुम्हाला असं स्ट्रक्चर त्यामध्ये दिसणार. स्टॉक असे खाली आलेले होते आणि त्यांच्यामध्ये रिकव्हरी. मला सांगा, काही स्टॉक जे होते ना, एका दिवसाला 20% ते 25% तुटलेले होते, बरोबर. मग असे स्टॉक जेव्हा खाली येत असतात, कोणी जर लॉंग टर्मचा विचार करत असेल तर त्यांनी ह्या ठिकाणी ॲक्युम्युलेशन करायला पाहिजे. इथे आपण स्टॉकला बाय करून चाललं पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी या काय असतात, संधी. आणि जो इंडेक्स आपला खाली आलेला होता, जसं आपण इंडेक्स म्हटलं की निफ्टी आणि सेन्सेक्सचं नाव समोर येत असतं बघा आपल्या. तुम्ही मला सांगा, इंट्राडेमध्ये एवढं मार्केट तुटलेलं नव्हतं आजपर्यंत. जो एक इंडेक्स 9% खाली येतोय, म्हणजेच आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स 2000 पॉईंटने खाली आलेला होता. 2000 पॉईंट एका दिवसामध्ये, इंट्राडेमध्येच 2000 पॉईंटने खाली आलेला होता. मग मला सांगा, एवढा इंडेक्स जर तुटतोय, आजपर्यंत बघायचं तुम्ही चार्ट बघायचा निफ्टीचा जाऊन, आणि त्या ठिकाणी बघायचं की 2000 पॉईंटनी इंडेक्स तुटलेला होता का, नव्हता तुटलेला. इंडेक्स एवढा तुटलेला नव्हता. मग असे जे इंडेक्स तुटत असतात, आता इंडेक्स केव्हा तुटतात, या इंडेक्समध्ये असणारे स्टॉक यांच्यामध्ये जेव्हा सेलिंग येणार आहे तेव्हाच आपला इंडेक्स पण खाली येणार आहे. मग त्या दिवशी आपण बघितलेलं होतं, रिलायन्ससारखा स्टॉक, HDFC बँक, बाकीचे पण स्टॉक होते, टाटा मोटर झालं, टाटा पॉवर झालं, असे स्टॉक होते खाली येताना आपल्याला दिसले. मग ते आपल्यासाठी काय संधी होती, तिथे आपण बाय करू शकत होतो त्यांना. त्यानंतर काही ETF होते, जसं PSU बँक बीज झालं, CPSE ETF झालं, निफ्टी बीज झालं, बँक बीज झालं, हे पण आपल्याला खाली दिसले. कारण की निफ्टी बँकसारखा इंडेक्स आहे तो पण 9-10% खाली होता. PSU बँक इंडेक्स होता 13-14% खाली होता. CPSE इंडेक्स तो पण 13-14% खाली होता. मग मला सांगा,
हे चांगले ETF आपल्याला 13 ते 14% खाली मिळत होते, चीपमध्ये मिळत होते. मग आपण त्यांच्यामध्ये इथे बायच्या संधी शोधल्या पाहिजे. आपण इथे बायच्या संधी शोधल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला फायदा इथे जास्त मिळणार असतो. डीपमध्ये आपण बाईंग करू शकतो. कोणी जर लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवून चालत असेल तर अशा करेक्शनमध्ये इथे बाय व्हायला हवं. मग काही जण म्हणतात मला, म्हणजे लाईव्हवरती असतो तेव्हा पण म्हणतात, किंवा काही व्हिडिओला कॉमेंट पण असते, तिथे पण ते म्हणत असतात की जर तुम्ही म्हणताय डीपमध्ये बाय केलं पाहिजे, मग आम्हाला सांगा की कोणत्या कंपनीचे स्टॉक बाय केले पाहिजे. ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा असतो. त्याचा अभ्यास जो असतो ना, तुम्ही स्वतः करायचा असतो. त्यानंतर स्टॉकचं सिलेक्शन करायचं. ETF आहे त्या बाबतीत पण अभ्यास असणारच आहे तुमचा, तिथे पण तुम्ही स्वतःचा अभ्यास ठेवायचा असतो. अभ्यास करून मग तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन केलं पाहिजे, स्टॉक बाय केला पाहिजे. ETF असू द्या, तिथे पण तुम्ही अभ्यास करूनच त्याला बाय केलं पाहिजे. बहुतेक जणांच्या अशा कॉमेंट येत असतात बघा, मी सरळ सांगत असतो त्यांना की मी तुम्हाला कोणत्याही स्टॉकबद्दल सांगू शकत नाही की या स्टॉकला तुम्ही इथे बाय करा, ह्या लेवलला बाय करा, किंवा हा ETF आहे या लेवलला त्याला बाय करणार. चुकूनही माझ्याकडून असा शब्द निघणार नाही, कारण की माझ्याकडे तो अधिकार नाही आहे तुम्हाला सांगण्याचा. ॲडवाईस कोण करू शकता तुम्हाला? एक सेबी रजिस्टर्ड व्यक्ती जे असते ना, तीच तुम्हाला ॲडवाईस करू शकते स्टॉक बाय सेल करण्यासाठी. मी करू शकत नाही, ते नियमांच्या विरुद्ध असतं. ज्यांना उलटसुलट कॉमेंट करायचे असतील तुम्ही करू शकतात, काही अडचण नाही. पण माझे नियम आहे आणि सेबीने जे नियम बनवलेले आहेत त्याच्या विरुद्ध मी जाऊ शकत नाही. ठीक आहे, एवढं सांगणार की संधीचा फायदा उचला हे नक्की सांगणार तुम्हाला, की मार्केटमध्ये जे डीप येत असतात ना, ती आपल्यासाठी एक संधी असते आणि त्याचा फायदा आपण उचलायचा असतो, हे नक्की मी तुम्हाला सांगत जाणार. कारण की इथेच आपला पैसा बनणार असतो. तुम्ही सर्वांनी उदाहरण बघितलं, हे जे स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावरून तुम्हाला समजेल की खूप सारे स्टॉक होते. मार्केट एक दिवसाला खाली आलं आणि 3 दिवसामध्ये ते रिकवर पण झालं. जिथून खाली आलेलं होतं मार्केट, ते पुन्हा त्याच लेवलपर्यंत जाऊन पण पोहोचलं. म्हणजे मार्केटमध्ये जसे डीप येत असतात, रिकव्हरी पण मार्केटमध्ये होत असते ताबडतोब. आणि आपलं मार्केट बुलिश आहे. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये आपण टिकून राहायचं असतं. जर कोणी लॉंग टर्म इन्व्हेस्टर असेल, समजा त्याने व्ह्यू ठेवलेला 10 ते 15 वर्षांचा व्ह्यू जर त्याने ठेवलेला असेल आणि त्याला खरंच पैसा बनवायचा असेल तर त्यांनी टिकलं पाहिजे आपल्या मार्केटमध्ये. आपलं बुल मार्केट आहे, मार्केटमध्ये डिप येत जातात, त्याच्यामध्ये आपण बाईंग केली पाहिजे. म्युच्युअल फंड असतात, हे पण तुम्हाला सांगत असतो मी. म्युच्युअल फंड असतात, त्यांच्यामध्ये पण आपण डीपमध्ये बाय करू शकतो. जसं मिड कॅप, स्मॉल कॅप इंडेक्स, हे पण जवळजवळ 9-10% खाली आलेले होते. मग त्यांच्यामध्ये आपण डीपमध्ये बाईंग केली पाहिजे, जेणेकरून जी पण NAV असते आपल्याला स्वस्तात मिळत असते बघा. NAV काय स्वस्तात मिळत असते, त्याचा फायदा आपल्याला लॉंग टर्मसाठी होत असतो. तुम्ही कमी किमतीला युनिट बाय करत असतात, ठीक आहे, ॲक्युम्युलेशन होत असतं तुमचं, आणि भविष्यामध्ये मार्केट आपलं वरतीच जाणार आहे, तर आपल्याला तिथे फायदा होत असतो त्याचा. ठीक आहे, लॉंग टर्मसाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो. मग हे जे डीप असतात ना, ही मार्केटमध्ये संधी. आपण म्हणतो ना की मार्केट क्रॅश झालं, माझा पैसा बुडाला. हा पैसा बुडाला कोणाचा? जे ऑप्शनमध्ये काम करतात त्यांचा. कसं? एक्झिट पोलमध्ये तुम्ही सर्वांनी बघितलेलं असेल. एक्झिट पोलमध्ये काय दाखवलं? आता हा न्यूजचा इम्पॅक्ट एक्झिट पोलमध्ये, की BJPच्या एवढ्या जागा असणार, त्यामध्ये एवढे सीट येणार त्यामध्ये. मग त्यामुळे त्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट. मार्केट आपल्याला दिसलं गॅप अप ओपन दुसऱ्या दिवशी, पण ज्या दिवशी आपली काउंटिंग चालू झाली, काउंटिंगचा दिवस होता बघा, त्या दिवशी समजलं की ही सीट तर एक्झिट पोलपेक्षा थोडे कमी आहेत. ठीक आहे, थोडं प्रमाण काय कमी. मग मार्केट आपलं क्रॅश व्हायला लागलं. तुम्ही लक्षात घेतलं एक गोष्ट, अगोदरच्या दिवशी स्टॉक मार्केटमध्ये बाईंग झालेली होती मोठ्या प्रमाणामध्ये, आणि दुसऱ्या दिवशी झाली प्रॉफिट बुकिंग. म्हणजे FIचा आकडा बघा तुम्ही, डाटा पण थोडासा बघत चाला की FIने त्याच दिवशी बघा बाय केलेलं होतं जेव्हा मार्केट आपलं वरती होतं, आणि दुसऱ्या दिवशी FIने काय करून टाकलं? सेलिंगचा आकडा इथे FIचा जास्त होता. केव्हा? ज्या दिवशी काउंटिंग होती. ही सेलिंग झाली पण आपल्यासाठी चांगलीच होती ना, ही आपल्यासाठी होती संधी. मार्केटचा बॉटम कोणी पकडू शकत नाही. मी म्हटलो की निफ्टी 2000 पॉईंटने खाली आलेली, म्हणजे ते आता याच्या खाली जाणार नाही, तर ती माझी चुकी. ती दुसऱ्या दिवशी अजून 2000 पॉईंटने खाली जाऊ शकते. पण आपलं मनी मॅनेजमेंट जे म्हणतो ना आपण, ते व्यवस्थित ठेवायचं असतं, की एकाच वेळेला मोठा फंड कधी लावायचा नसतो मार्केटमध्ये. जर तुमच्याजवळ ₹1,00,000 असतील आणि तुम्हाला ते मार्केटमध्ये गुंतवायचे, तर लावायला नको अजिबात तिथे. त्याचा काही हिस्सा जो असतो तुम्ही मार्केटमध्ये गुंतवायचा असतो, जेणेकरून अजून जर डीप आला तर तिथे आपण पुन्हा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ही आपली रणनीती त्या ठिकाणी असली पाहिजे. मग हा इम्पॅक्ट झाला, FIची सेलिंग बाईंग, ताबडतोब मार्केट रिकवर होतं आहे. मला सांगा, त्या डीपमध्ये जर कोणी चांगल्या कंपन्यांचे स्टॉक बाय केलेले असतील, ETF बाय केलेले असतील, त्यांना 2 ते 3 दिवसामध्येच इथे काय झाला? फायदा. 2-3 दिवसामध्येच त्यांचं काय झालं? इथे
प्रॉफिट झालेलं होतं. मग डीपमध्ये जी बाईंग करतोय त्या दिवशी पण मी लाईव्हवरती होतो. बहुतेक जणांना म्हणत होतो की मार्केट खाली येताना पॅनिक होऊ नका. पॅनिक होऊन तुमचे पोर्टफोलिओ सेल करू नका. फक्त जे लॉंग टर्म पोर्टफोलिओ तुम्ही बनवलेले असतात स्टॉकचे किंवा ETF चे किंवा म्युच्युअल फंड, त्याला सेल करत बसू नका. कारण की इतिहास सांगतो तसा, म्हणजे आपण चार्ट जर बघितले मागचे जाऊन तसंच आहे की मार्केटमध्ये अनेक क्रॅश पण आले. क्रॅश आल्यानंतर मार्केट तसं रिकवर पण झालं. तशीच मार्केटमध्ये काही रिकव्हरी पण येऊन गेलेली होती. कोरोनामध्ये पण तसंच चाललेलं होतं. मार्केट एवढं तुटलेलं होतं आपलं, नंतर मार्केट पुन्हा रिकवर पण झालं. तसंच जास्त प्रमाणामध्ये रिकव्हरी त्याच्यामध्ये आलेली होती. म्हणजे बाईंग कोणती वस्तू असू द्या, वस्तूच्या बाबतीत बघा, एक वस्तू महागात मिळते तुम्हाला, तिथे तुम्ही बाय करणार नाही. पण तीच वस्तू जर तुम्हाला स्वस्तात मिळत असेल, ती वस्तू पहिले काय होती, 150 रुपयाला होती, 50 रुपये तुम्हाला महाग मिळते, तुम्ही इथे बाय नाही करणार त्याला. पण तीच वस्तू जर 200 वरून जर 100 रुपयाला आली तर तुम्ही इथे जास्त प्रमाणात त्यामध्ये बाय करणारच, खरेदी करणारच त्याची. आणि खरेदी केली स्टॉक मार्केटमध्ये, जर तुम्ही स्टॉकमध्ये बाय करत चाललेले तर त्यांचे भाव हे वरतीच जाणार आणि इथे आपला फायदा होणारच. मग एक कॅल्क्युलेशन तुम्ही करत चला, हा अभ्यास ठेवत चला. मी तुम्हाला काही इंडेक्स दाखवतो, तुम्हाला आपोआप समजेल की मार्केट हे रिकवर होऊन गेलं ताबडतोब. त्यामध्ये सेलिंग जी होती कंटिन्यू राहिली नाही, बाईंग येत गेली त्यामध्ये. ठीक आहे ना. त्यामुळे डीपचा फायदा आपण उचलायचा असतो. व्हिडिओ बनवण्याचं कारण काय, हेच की संधीचा फायदा उचलत चला, बाकी काही नाही. मी तुम्हाला सांगणार नाही की ह्या कंपनीचा स्टॉक तुम्ही बाय करा, हा ETF बाय करा किंवा या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करा, नाही, हे कधीच सांगणार नाही तुम्हाला. पण एवढं नक्की सांगेल की ज्या मार्केटमध्ये संधी येत असतात ना, त्याचा आपण नक्की फायदा मिळवायचा असतो. आज मार्केटमध्ये हेच असतं, स्वस्तामध्ये खरेदी करायची. बहुतेक जण चुकतात तिथे, त्यांच्याकडून चूक होत असते. ठीक आहे ना. आता मार्केटवरती जात आहे, आता टॉपला जाईल, मग ते खरेदी करणार. तिथे जी संधी तुम्हाला बॉटमला मिळत होती, चांगले स्टॉक तुम्हाला 20-20% तुटलेले दिसत होते, तिथे तुम्ही खरेदी करणार नाही. आता त्यांच्यामध्ये जेव्हा प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात होईल ना, तेव्हा तुम्ही त्याची खरेदी करणार. मी तुम्हाला काही इंडेक्सचे चार्ट दाखवतो, निफ्टी 50, निफ्टी बँक, मिड कॅप, स्मॉल कॅप, तुम्हाला आपोआप समजेल. मग ठीक आहे, आपण आता काही चार्ट बघूया इथे. आता आपण पहिल्यांदा बघूया आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स. तुम्हाला दिसेल बघा, 21,281 वरती आलेला होता. एकाच दिवसामध्ये एवढा खाली इंडेक्स होता, 23,000च्या वरती एकाच दिवसामध्ये एवढा डिप आलेला होता. 3 दिवसामध्ये आपला इंडेक्स इथे रिकवर पण होऊन गेला. बॉटमपासून बाईंग आली याच्यामध्ये ताबडतोब. ही एकाच दिवसामध्ये येणारी एवढी मोठी सेलिंग होती. त्यानंतर आपण दुसरा इंडेक्स बघूया, आपला निफ्टी बँक नावाचा इंडेक्स. आता निफ्टी बँक नावाचा इंडेक्स पण बघा, ठीक आहे, कुठे होता, ट्रेड करत कुठे होता, याचा क्लोज बघा कुठे झालेला होता. जवळजवळ 51,000च्या आसपास क्लोज होता पहिला. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा हा इंडेक्स खाली आला तर याचा लो किती होता, लो बघूया आपण, 46,000पर्यंत आलेला होता. म्हणजे 5,000 पॉईंटने तुटलेला होता इंडेक्स. एकाच दिवसामध्ये एवढी मोठी सेलिंग आणि 3 दिवसामध्ये पुन्हा इंडेक्स इथे आपल्याला रिकवर होताना दिसतोय. तसंच मिड कॅपच्या बाबतीमध्ये पण झालं होतं आणि स्मॉल कॅपच्या बाबतीमध्ये झालेलं होतं. त्यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात सेलिंग आली आणि ते पण रिकवर झाले. तुम्हाला आता मी मिड कॅप इंडेक्स दाखवतो. हा मिड कॅप इंडेक्स, आणि याची चर्चा मी लाईव्हवरती पण करत असतो की जे आपल्याकडे मिड कॅपचे म्युच्युअल फंड असतात, स्मॉल कॅपचे म्युच्युअल फंड असतात बघा. आपल्याला माहीत पण असला पाहिजे की माझा जो म्युच्युअल फंड आहे कोणत्या बेंचमार्कला फॉलो करतोय, तो तुम्हाला माहीत असला पाहिजे. मग त्याला आपण ट्रॅक करायचं असतं आणि त्यानुसार त्यामध्ये गुंतवणूक करायची असते. ठीक आहे. जसं आता हा निफ्टी मिड कॅप 100 इंडेक्स आहे, याच्यामध्ये पण बघा मोठी सेलिंग झालेली होती. इंडेक्स आपल्याला जवळजवळ 54,000च्या आसपास जाताना दिसत होता आणि तो चाललेला होता कुठे, डायरेक्ट 47,000पर्यंत. जर या ठिकाणी आपण गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये नक्कीच आपला पैसा बनत असतो. म्हणजे आपण म्युच्युअल फंडची युनिट स्वस्तात बाय करत असतो इथे, त्याचा फायदा आपल्याला भविष्यात नक्की मिळणार असतो. 3 दिवसामध्ये बघा इंडेक्स झाला रिकवर. स्मॉल कॅपच्या बाबतीमध्ये पण तसंच झालेलं होतं, दाखवतो तुम्हाला. हा इंडेक्स पण जवळजवळ 17,500पर्यंत गेलेला होता, स्मॉल कॅप इंडेक्स. आणि याचा लो जर बघितला तर हा 15,000पर्यंत आलेला होता. हा पण खूप तुटलेला होता. याच्यामध्ये जर आपण आपल्याकडे जे म्युच्युअल फंड असतात स्मॉल कॅपचे, त्यांच्यामध्ये डीपमध्ये जर काही युनिट बाय केले डीपमध्ये, तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा इथे मिळत असतो. हे 3 दिवस जे मार्केटवरती गेलेलं आहे ना, तुम्ही पण म्युच्युअल फंडमध्ये SIP करत असाल तर बघा तुमचे म्युच्युअल फंड प्लसमध्ये आलेले असतील चांगले. आणि ज्यांनी डीपमध्ये बाईंग केली त्यांच्यासाठी तर अजून चांगलं. 3 दिवसामध्ये मार्केट हे रिकवर झालं. जसं मार्केट खाली येणार तसं वरती जाणारच. किती तुटणार मार्केट तुटून. तुम्हाला वाटतं की आपला निफ्टी 50 नावाचा इंडेक्स हा 0 होईल, वाटतं का? नाही होणार, होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये डीप येत जाणार, करेक्शन येत जाणार, पण ते इंडेक्स वरतीच जात असतात. मग त्या इंडेक्समध्ये आपण काय करू शकतो, ETF बाय करू शकतो त्यांचे. जसं निफ्टी 50 नावाचा इंडेक्स आहे, आपण निफ्टी 20 बाय करू शकतो. तुम्हाला वाटतंय PSU बँक इंडेक्स खाली आलेला आहे, त्याच्यामध्ये मोठं करेक्शन झालं 13-14%, आपण PSU बँक 20 बाय करू शकतो. ETF सेफ असतात, डीपमध्ये बाईंग करू शकतो. झालं, बहुतेक जणांनी जर डीपमध्ये बाईंग केलेली असेल 1-2 दिवसामध्येच प्रॉफिट बुक पण झालं त्यांचं. किंवा जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल
तर तिथे तुम्हाला फायदाच झाला. डीपमध्ये तुम्ही बाईंग केलं. CPSE नावाचा ETF त्याच्यामध्ये पण बघा चांगला तुटलेला होता 13-14%. डीपमध्ये मिळाला, बाईंग केली. काही जण स्विंग ट्रेडिंग करत असतात, त्यांचं प्रॉफिट पण बुक झालेलं असणार, किंवा काही जण लॉंग टर्मचा व्ह्यू ठेवून काम करताय तर त्यांच्यासाठी फायदाच झाला. म्हणजे आपण काय करायचं, टिकून राहायचं असतं. फक्त मार्केटमध्ये ना संयम पाहिजे असतो. तुम्हाला जर पैसा बनवायचा मार्केटमध्ये, तुमच्याकडे संयम तर असलाच पाहिजे. नाहीतर असं पॅनिक होऊन तुम्ही लॉसमध्ये तुमचे पोर्टफोलिओ सेल करत असतात. समजा मी पोर्टफोलिओ बनवला आहे इथे, मी इथे काय केलं, पोर्टफोलिओ बनवला, माझा 5 लाखांचा पोर्टफोलिओ समजा, आणि असा मार्केटमध्ये अचानक क्रॅश होऊन गेला आणि मला याच्यामध्ये 1 लाख रुपयांचा लॉस दिसायला लागला. आता जर मार्केट असंच खाली आलं तरी 5 लाख रुपये पण माझे जातील. मग तुम्ही पॅनिक होऊन काय करतात, हा लॉस बुक करत असतात 1 लाख रुपयांचा, आणि तुमचा पोर्टफोलिओ जो असतो ना त्याला तुम्ही सेल करून टाकतात. पूर्ण जे पण स्टॉक तुमच्याजवळ असतात हे तुम्ही का करतात, पॅनिक होऊन, पॅनिक सेलिंग आपण त्याला म्हणत असतो, पोर्टफोलिओ सेल करून टाकतात. पण नंतर समजतं की मार्केट आपलं असं रिकवर झालेलं आहे. मी जर ठेवला असता त्या पैशांना तर आत्ता मी प्लसमध्ये पण आलो असतो. तर ही चूक तुमच्याकडून होत असते. त्यामुळे पॅनिकमध्ये आपला पोर्टफोलिओ कधी सेल करायचा नसतो, उलट त्याच्यामध्ये आपण बाईंगच्या संधी शोधल्या पाहिजे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तिथे आपण होल्ड करायचं असतं. आपले जे स्टॉक असतात, ETF असतात, म्युच्युअल फंड असतात, त्यांना आपण होल्ड करून ठेवायचं असतं, विकायचं नसतं त्यांना. पॅनिक होऊन आपण तिथे सेलिंग करायचीच नसते. ठीक आहे. आता बहुतेक जणांचे लॉस जे झाले ना, जे मार्केट आपलं खाली आलं, क्रॅश झालं, त्याच्यामध्ये काय झालं ना, खूप जणांनी ऑप्शनमध्ये लॉस करून घेतलेला आहे. ऑप्शनमध्ये कसं, त्याचं कारण म्हणजे काय, एक्झिट पोल झाले त्या दिवशी मार्केट आपल्याला अपसाईडला दिसलं, वरती जाताना दिसलं. मग काही जणांनी काय केलेलं होतं, कॉल ऑप्शन बाय करून ठेवलेले होते आउट ऑफ द मनीचे, बरोबर ना. कॉल ऑप्शन बाय BTST, बाय टुडे सेल टुमॉरो, BTST त्यांनी केलेलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट कंटिन्युअसली खाली यायला लागलं, त्यांना वाटलेलं असेल की मार्केट आता काय होईल, खाली येतं ना ते वरती जाईल, खाली येतं ना वरती जाईल, पण ते आलंच नाही वरती. ते कंटिन्युअसली खाली गेलं, 2000 पॉईंटने तुटलं. मग अशा ठिकाणी काय होत असतं, ज्यांनी कॉल ऑप्शन इथे होल्ड केलेले असतात, म्हणजे मार्केटच्या अपोजिट जाता येते, तर त्यांना इथे काय लॉस झालेले असणार, भयंकर लॉसेस. कारण की बहुतेक जणांना सवय लागलेली असते हेवी क्वांटिटीमध्ये ऑप्शन बाईंग करणं. मग ते BTSTमध्ये काय करतात, त्यांना माहिती जर मी 100 लॉट इथे बाय जर करून ठेवले आणि मार्केट जर गॅप ओपन झालं किंवा ते वरती गेलं तर माझं लाखो रुपयांचं प्रॉफिट यामध्ये बनू शकतं. कारण की क्वांटिटी माझ्या इथे जास्त आहे, लाखो रुपयांचं माझं प्रॉफिट होऊ शकतं. पण जे ओव्हरनाईटमध्ये तुम्ही करताय त्याचा अभ्यास करताय का तुम्ही, मार्केट का वरती जाणार, मार्केटमध्ये तर व्हायला काही पण होऊ शकतं, रात्रीतून काही न्यूज येऊ शकते मार्केटमध्ये, त्याचा इम्पॅक्ट पण मार्केटवरती पडू शकतो. मग तेच झालेलं होतं मार्केटमध्ये. तिथेच बहुतेक जण चुकले आणि त्यांनी ऑप्शनमध्ये ते लॉस करून घेतले आणि झालं मार्केटमध्ये सेलिंग. आता तुम्ही न्यूजला ऐकताय मार्केटमध्ये स्कॅम झाला, मोदीजींनी स्कॅम केला, अमित शहांनी स्कॅम केला, तर त्या गोष्टी बाजूला ठेवा, मार्केटचा अभ्यास करा तुम्ही. मग नंतर तुम्हाला समजेल की मार्केट खाली कसं जात असतं आणि वरती कसं जात असतं. तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला समजेल. तुम्ही जर डाटा रीड करत असतील डेलीचा तर तुम्हाला समजेल मार्केटमध्ये काय झालेलं होतं, इंडेक्स फ्युचरला शॉर्ट कसं केलं गेलेलं होतं. ठीक आहे, ते शॉर्ट कसे कवर होत असतात, मार्केट वरती केव्हा जात असतं, मार्केट वरती जाण्याचे कारण असतात वेगवेगळे. ठीक आहे, लक्षात घ्या, जेव्हा इंडेक्समध्ये असतो आपण, स्टॉकमध्ये पण, मार्केटमध्ये जेव्हा फ्रेश बाईंग यायला लागत असते, ठीक आहे, जास्त खरेदी करत असतात लोक, तेव्हा पण मार्केटमध्ये रॅली येत असते आणि मार्केटमध्ये शॉर्ट जेव्हा कवर होत असतात, शॉर्ट कवरिंग म्हणतो आपण त्याला, बघा आपण त्याला शॉर्ट कवरिंग म्हणत असतो. इंडेक्समध्ये जी शॉर्ट कवरिंग येत असते, मार्केटला जे शॉर्ट केलेलं असतात ते शॉर्ट जेव्हा नंतर कवर होत असतात तेव्हा पण मार्केट वरती जात असतं. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर समजेल तुम्हाला, नाही तर तुम्ही त्याला स्कॅमच म्हणणार. ठीक आहे, मला सांगा एक गोष्ट, आता बहुतेक जण व्हिडिओला बघत असतील तर हे जे मार्केट खाली आलेलं होतं या ठिकाणी बहुतेक जणांनी पैसा पण बनवला ना, असं नाही की बनवलं नाही, पैसा बनवला पण, आणि मार्केट वरती गेलं त्याच्यामध्ये पण पैसा बनवलाच. ठीक आहे, FIचा आकडा बघायचा, FIने मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग केलेली होती मार्केटमध्ये. तो आकडा बघतच नाही कोणी, अभ्यास करतच नाही आहे. समोर जे दिसतंय ना त्यावरती विश्वास ठेवत चला थोडा. जो व्यक्ती अभ्यास करेल त्याला सर्व गोष्टी समजतील, नाही तर अशा व्यक्ती पण असतात की ते मार्केटला स्कॅमच म्हणत राहणार. मग असं जर म्हटलं तर मग मार्केटमध्ये डेली स्कॅम होतं आहे. ठीक आहे ना, आपण जर म्हटलं ना की यांनी स्कॅम केला त्यांनी स्कॅम केला तर मार्केट मग डेली स्कॅमवरतीच चालतं आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. हा एकच शब्द वापरावा लागेल की आजच्या दिवशी निफ्टी 500 पॉईंटने वरती गेली म्हणजे आपल्या मार्केटमध्ये आज झाला स्कॅम, बरोबर. उद्याच्या दिवशी जेव्हा निफ्टी 500 पॉईंटने खाली येणार तेव्हा आपण म्हणणार मार्केटमध्ये झाला स्कॅम, म्हणजे मार्केट काय हे स्कॅमवरतीच चालतं आहे असंच म्हणावं लागेल शेवटी आपल्याला. ठीक आहे ना, तर मार्केटमध्ये काही गोष्टींचा अभ्यास ठेवत चला
आणि मार्केटमध्ये जे डिप येत असतात, आपण जर इन्व्हेस्टर असाल तर त्यामध्ये आपण संधीचा फायदा नक्की मिळवला पाहिजे. ठीक आहे, मला ह्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायच्या होत्या. व्हिडिओ नक्की सर्वांना आवडलेला असेल तर लाईक पण करा आणि एक छानशी कॉमेंट पण व्हिडिओला करायची आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा पण तुम्ही प्रयत्न करायचा आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.